आता काही पेशंट असतात की जे खूप कठीण असतात, तर ह्या पेशंटसाठी PRP नावाची आपण ट्रीटमेंट. तर PRP आपण बघितलं असेल की दॅट इज प्लेटलेट रिच प्लाझ्मा. त्यामध्ये आपण त्या स्त्रीचं ब्लड घेतो 30 ते 40 मिनिट, त्याच्यामध्ये काही प्रोसेसिंग करतो, त्याच्यातून प्लेटलेट्स बाहेर काढतो. ह्या प्लेटलेट्सवर परत काही प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यापासून विविध प्रकारचे ग्रोथ फॅक्टर्स आणि आणखी काही केमिकल एजंट्स तयार होतात. आणि मग हे एजंट आपण एका बारीकशा सुईद्वारे गर्भपिशवीच्या पडद्याच्या आतमध्ये आपण त्यांना ऑब्झर्व करून त्यांना आपण इंजेक्ट करतो. तर ह्या PRP मुळे जो पडदा आपला सुटलेला आहे, ग्रंथी डॅमेज झालेल्या आहेत, ह्या ग्रंथींना परत पुनरुज्जीवित केलं जातं. त्याच्यातनं काही हेल्दी घटक त्याच्यामध्ये निर्माण होतात आणि हा आपला पडदा वाढायला त्याच्यापासून आपल्याला मदत होते. तर PRP ही जी ट्रीटमेंट आहे वंध्यत्वाची ज्या पेशंटमध्ये अशा सिम्पटम आहेत त्यांच्यासाठी हे खूप छान नवीन पर्याय आपल्याला मिळालेला आहे की ज्याच्यामुळे आपल्या अपेक्षा आणि यशाचं प्रमाण नक्कीच वाढते. आता ही हिस्ट्रोस्कोपी फक्त आपण वंध्यत्वासाठीच करतो का? तर नाही. इव्हन ज्या स्त्रियांमध्ये पाळी गेल्यानंतर किंवा 35शी नंतर त्यांना मुलबाळ आहे पण हेवी ब्लिडिंगचा त्रास होतो, आतला पडदा खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे, ह्या स्त्रियांसाठी पण हिस्ट्रोस्कोपी आपण करतो. तर ह्या स्त्रियांमध्ये त्यांचा पडदा खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे, त्याच्यासाठी आपण हिस्ट्रोस्कोपी करून त्याच्यात कॅन्सरची बाधा झालेली नाहीये ना हे आपण डिटेक्ट करतो. काही वेळा काय होतं की कॅन्सर काही पूर्ण गर्भपिशवीत तर पसरलेला नसतो, काही वेळा त्याची फक्त सुरुवात असते आणि आपण जर फक्त क्युरेटिंग केलं आणि तो पडदा चेकला पाठवला तर बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की ज्या भागात कॅन्सर आहे तो भाग आपला सुटू शकतो ज्याच्यात आपल्याला दिसत नाही. त्यामुळे ते क्युरेटिंगची प्रक्रिया आपण साधी क्युरेटिंग करण्याच्या ऐवजी आपण दुर्बिणीद्वारे केली, हिस्ट्रोस्कोपीद्वारे केली आणि जो एरिया आपल्याला सस्पिशियस वाटतो, संशयित वाटतो, त्या भागापासून जर आपण ती बायोप्सी घेतली तर आपल्याला निदान होण्याच्या प्रमाणात खूप जास्त होते. आपल्याला एक्झॅक्ट डायग्नोसिस मिळू शकतं आणि त्याचा आजार आपण खूप लवकर डिटेक्ट